छोले समोसा, खस्ता समोसा म्हणजे आपल्याकडे जी कचोरी असते ना ते, आणि ही आहे गोड गोड अशी रबडी, आणि हे आहे मोरिया मिष्टान मंडळ फेमस असे आदेश पाटील. ये. आणि खूप प्रसन्न असं वाटलं. मोबाईल वगैरे आतमध्ये बिलकुल अलाउड नाही. भरपूर लोकांना पकडलं पण आणि त्यांच्यावर कारवाई पण झाली. त्याच्यामुळे मोबाईल तुम्ही बिलकुल नेऊ नका. पण आता आपण आतमध्ये आलेलो आहोत. इथून आता आपल्याला लॉकरमध्ये मोबाईल जमा करावे लागतील, चप्पल काढावे लागतील इथे, आणि त्याच्यानंतर आपण जाणार मग आतमध्ये. अजून विनोदा, वेलकम टू सिटी ऑफ नवाब्स. Yes. हॅशटॅग लखनौ. मुस्कुराइए आप लखनऊ में है. कुठला विचार? गुड मॉर्निंग गाईज. तर आजचा दिवस आहे आमच्या ट्रिपचा 5वा, आणि आज आम्ही आहोत श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे. तुम्ही माझ्या मागे बघत असाल. आता जस्ट इथून एक 500 मीटरवर गाडी पार्किंग आहे असे आम्हाला हॉटेलवाले बोलले. तर आता आम्ही निघतोय दर्शना करतात. आता वाजलेत किती बघा, सकाळचे वाजलेत 4, आणि ते बोलले की तुम्ही जर 4:30पर्यंत पोहोचले तर तुम्हाला मे बी आरती पण मिळेल मंदिरामध्ये. तर बघूया कसं काय आपल्याला आज आरती मिळते का. तर चला आपण निघतोय. आमचा एक मेंबर आलेला नाही आहे, तो झोपलाय. जवळ तुम्ही नंतर दर्शन घेणार. तर चला निघूया फटाफट, ऑलरेडी आपण लेट झालो आहे. तर मंडळी, आज आहे 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. तर तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बोला भारत माता की जय, वंदे मातरम. सो गुड मॉर्निंग गाईज. बघा आपण आता पोहोचलेलो आहोत श्रीराम जन्मभूमी मंदिरच्या मेन एंट्रन्सला. हे तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल. लास्ट इयर मी जानेवारीमध्येच आलो होतो, तर तेव्हा तुम्हाला दाखवलं होतं. पण आता भरपूर डेव्हलपमेंट झालेली आहे, आणि आता आम्ही पार्किंग गाडी घेऊन आलेलो आहोत. गाडी आम्ही मंदिरपासून एक 500 मीटरवर पार्क केली आहे, आणि तिकडनं पुन्हा रिक्षा केली. 10 रुपये सीट घेतात ते, कारण की सकाळी सकाळी खूप थंडी आहे. तर बघूया आता पुढचं त्यांचं काय म्हणजे चेंजेस झाले आहेत की सेम आहे प्रोसेस. आता आपल्याला इथे ह्या गेटनं आतमध्ये गेल्यानंतर ते CRF-वाले जवान चेक करतील. त्याच्यानंतर आपलं मोबाईल ठेवायचं वगैरे ते सगळं लॉकर असणार, आणि मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे. फक्त आपण थोडं तो पुढे जो गेट आहे तिथपर्यंत निघू शकतो. चला आता आपण चालत चालत निघालो आहे मंदिर लाईनमध्ये, आणि इकडे तुम्ही बघू शकता श्री सुग्रीव किल्ला अयोध्या. सुग्रीव महाराजांचा, जे हनुमानजीचे राजा होते, त्यांचा हा किल्ला आहे. किष्किंधा नगरीचे राजा. आणि पुढे आता जे जे तुम्हाला स्पॉट दिसतील पौराणिक जे आहे, पुढे हनुमानगडीचं गेट दिसणार, मेन द्वार दिसणार, ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि आम्ही आत्ता जस्ट जे सिक्युरिटीवाले आहेत त्यांना विचारलं की आता 4 वाजले तर आम्हाला दर्शनाला किती वेळ लागेल. तर ते बोलले की कमीत कमी 2.5 ते 3 तास लागेल, म्हणजे 7 वाजेपर्यंत आपलं दर्शन होईल. ऑलरेडी आम्ही अर्धा तास लेट झालेलो आहोत. जर आम्ही वेळेत निघालो असतो तर आम्हाला गर्दी पण कमी मिळाली असते, आणि मे बी आरतीसुद्धा मिळाली असती. तर ठीक आहे, कारण की कालचा प्रवास पण खूप हेक्टिक होता, त्याच्यामुळे आम्हाला लवकर रेडी होता नाही आलं. ठीक आहे, प्रभू श्रीरामांचं दर्शन होईल तेवढंच आम्हाला मनाला शांती लागेल. आणि मंदिरच्या परिसरात आतमध्ये तर मोबाईल अलाउड नाही आहे बिलकुल. तर आपण जिथपर्यंत मोबाईल जातो तिथपर्यंत तुम्हाला दाखवू. त्याच्यापुढे आपण श्रद्धाभावाने श्रीरामांना नमन करणार आहोत. आता आपण आतमध्ये आलेलो आहोत. इथून आता आपल्याला लॉकरमध्ये मोबाईल जमा करावे लागतील, चप्पल काढावे लागतील इथे, आणि त्याच्यानंतर आपण जाणार मग आतमध्ये. अजून एक लाईन आहे. एक तर आम्ही हे बॅरिकेड पार केलेलं आहे. खूप वेळ लागला, 2 तास लागले लाईनला, आणि आता इथे पण 1 ते 1.5 तास लागणार आहे. तर आता बघूया इथे किती वेळ लागतो. तर आपल्याला चप्पल आधी ठेवायची आहे, चप्पल आणि मोबाईल जमा करायचा आहे. गर्दी बघा. हे लॉकर रूम, तिकडे सगळं मोबाईल, बॅग वगैरे जे काय असेल ते जमा होईल. तुम्हाला एक टोकन दिलं जाईल, आणि ते टोकन दिल्यानंतर ते रिटर्न घेऊन यायचं. बेल्ट, मोबाईल काहीच अलाउड नाही आहे. बाकी पर्स अलाउड आहे, कारण की लास्ट टाईम मी आलेलो तर ते अलाउड केलेलं. ते बघा तिथे लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. लॉकरमध्ये पैसे वगैरे सोबत कॅरी करू शकता. चप्पल ठेवायला लागणार आपल्याला. बघा चप्पलसाठी रूम बनवले, स्टँड फ्री मोफत आहे. हे मोफत आहे. तुम्ही
चप्पल ठेवाल तेव्हा त्या लॉकरचा त्या डब्याचा म्हणजे जे हे डबा देतात ना त्याचा फोटो काढून ठेवत जावा तुम्ही, म्हणजे त्याचा ID नंबर असतो त्याच्यावर. कारण की मोबाईल आपला नंतर जमा होता, मग तुम्ही जेव्हा येता इथे पुन्हा तेव्हा तुमच्याकडे मोबाईल असतो. बघा लाईनला उभा आहे आणि गर्दी बघू शकता तुम्ही लॉकरसाठी, मोबाईल बॅग वगैरे ठेवण्यासाठी. आणि बाहेर पण मंदिरला गर्दी आहे तेवढीच लाईनला गर्दी आहे बघू शकता. आणि लॉकर मोफत आहे, काही चार्जेस नाही आहे. तो आपलं दर्शन झालेलं आहे पब्लिक आणि खूप छान असं दर्शन झालं आहे. आम्हाला डायरेक्ट रामलल्लाच्या मूर्तीच्या बरोबर समोर जायला भेटलं, डोकं टेकवायला भेटलं श्रीच्या चरणात आणि खूप प्रसन्न असं वाटलं. मोबाईल वगैरे आतमध्ये बिलकुल अलाउड नाही. भरपूर लोकांना पकडलं पण आणि त्यांच्यावर कारवाई पण झाली. त्याच्यामुळे मोबाईल तुम्ही बिलकुल नेऊ नका. पण आमचं दर्शन खूप छान झालं. थोडा वेळ लागला, 2 तास लागले, पण दर्शन चांगलं झालं. तर तुम्ही येत असाल तेव्हा थोडंसं पेशन्स ठेवून या की आपल्याला वेटिंगमध्ये थांबावं लागणार आहे. तो मंडळी चला बाय बाय. आता चप्पल घेऊया आणि जाऊया आपल्या हॉटेलकडे. त्याच्या आधी हनुमानगडी या मंदिराला एक भेट द्यायची आहे आणि आणखी 2-3 पौराणिक स्थान आहेत त्यांना भेट द्यायची आहे. सरयू घाटावर पण जायचं आपल्याला आणि थोडं फटाफट आपल्याला आवडायला लागणार आणि पुढे आपल्याला एका स्पेशल ठिकाणी जायचं आहे. तर चला मंडळी आपण जाऊया आणि तिकडे आम्हाला जाणार आहोत. आम्हाला ऑलमोस्ट रात्रच होणार आहे. आपण हॉटेलचं आमचं बुकिंग आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि हे सगळे लोक आता घाटावर चालले, शरयू नदीच्या घाटावर. बघा किती गर्दी आहे आणि अफाट अशी जनसमुदाय चाललेला आहे. मोबाईलचा दुकान टाकला आहे. तो मंडळी आता आपण आलेलो आहोत मोरिया मिष्टान भंडार. हे अयोध्यामधलं सर्वात प्रसिद्ध असं ठिकाण आहे खाण्यासाठी, फूड जॉईंट्स खाण्यासाठी. बघा आपण आलो मोरिया मिष्टान भंडारला. बघूया काय मेनू आहे आणि कसं काय आहे. सगळ्यांनी आपल्याला हात सजेस्ट केलेला. तर बघूया आम्ही इथले जे लोकल आहेत आमचे रामलाल मोरिया मिस्त्री, त्यांनी सुद्धा सांगितलेलं की एकदा तुम्ही ट्राय करा, इथं तुम्हाला नक्कीच आवडेल. लास्ट टाईम काय आपल्याला जमलं नाही येण्याला. आता आपण बघूया कसं काय 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 मेनू त्यांचा. जाऊया आपण आतमध्ये. मोरिया मिष्टान भंडार. सो मंडळी आपला नाश्ता बघा. हा समोसा आलेला आहे साधा, हा छोले समोसा, खस्ता समोसा म्हणजे आपल्याकडे जी कचोरी असते ना ते, आणि ही आहे गोड गोड अशी रबडी. आणि हे आहे मोरिया मिष्टान भंडार, फेमस असे आदेश पाटील. येस. हनुमानगडीला जाण्याकरता किती गर्दी आहे हे बघा. आणि इथून पण अजून 1 किलोमीटर आहे आत्माई मंदिर. तर तुम्ही विचार करा ही गर्दी जर जे श्रीराम जन्मभूमी आहे त्याच्यापेक्षा पण जास्त आहे. कारण की लोक दर्शन घेऊन पण काही लोक पाया पडायला येतात आणि ज्यांचं दर्शन झालं नाही ते पण आधी पाया पडून मग श्रीरामाचं दर्शन घेतात. अशी प्रथा आहे, त्याच्यामुळे ही गर्दी जरा जास्त आहे. याचा पण भारत कडून आणि नजारा बघा मस्तपैकी शेत आहेत आणि इकडे तसं अलाउड नाही आहे थांबायला, पण तरी पण हे थांबलेत. पोलीस वॉर्निंग देऊन गेले आहे ना. लखनऊ शहर में आपका स्वागत है, नवाबों के शहर में आपका स्वागत है. आपण पोचलोय लखनऊ मध्ये, बघू शकता. आता आपण पोहोचलेलो आहोत उत्तर प्रदेशच्या राजधानीमध्ये म्हणजे लखनऊमध्ये. ॲक्च्युली आपल्याला लखनऊला बायपास करायचं आहे, पण आपण इकडे
फ्युअल ब्रेक घेतला एक छोटासा. आपलं डेस्टिनेशन आहे आग्रा आणि त्याच्यानंतर वृंदावन. तर फर्स्ट आपला जो होल्ड आपण करणार आहोत तो आग्र्याला करणार आहोत, कारण की सकाळी आपण ताजमहल एक्सप्लोअर करणार आणि मग पुढे जाणार. सो चला आमच्यासोबत राहा तुम्ही आणि उद्या तुम्ही म्हणजे बघाल ताजमहल. बोल. विनोदा, वेलकम टू सिटी ऑफ नवाब्स. Yes. हॅशटॅग लखनौ. मुस्कुराइए आप लखनऊ में है. कुठला पिक्चर आठवला माहिती आहे मला? ओ माय गॉड. चला आता आपलं एक प्लॅन चेंज झालेला आहे. आपण थोडा वेळ चाललोय मॉलमध्ये. पोरांना भूक लागलेली आहे. आज काही जेवण बिवण झालेलं नव्हतं, लंच वेज. आपण विजिट देणार आहे इंडियाच्या बिगेस्ट मॉलला, लुल्लू मॉल लखनऊ का. आपण आलोय लुल्लू मॉलमध्ये, लुल्लू लखनऊचा मॉल, आणि हा आहे आपल्या इंडियामधला सर्वात मोठा मॉल. तुम्ही बघू शकता. बघा एवढा मोठा मॉल आहे, म्हणजे तुम्ही बघा पूर्ण कॅमेरामध्ये तो येतच नाही आहे बिलकुल. खूप छान आहे. बघा इकडे आहे स्टारबक्स. व्ह्यू. फूड मॉल बघा किती मोठा आहे. फूड सेक्शन. हो हो हो, इथून पार पर्यंत. किंग्स कुल्फी, वेज गार्लिक राईस, चिल्ली गार्लिक राईस, आणि शेजवान सॉस. एशिया 7मधला. आणि हा रोल घेतलेला आपण, चाप रोल. सो मंडळी आता रात्रीचे वाजले 11 आणि आम्ही पोचलेलो आहोत लखनऊ हायवेने फूड प्लाझाला, फूड किंग प्लाझा. आणि तिथे समोरच CNG आहे. आणि इथून आता आग्रा राहिलेला आहे 150 किलोमीटर. सो बघूया आता काय काय खाण्याचे ऑप्शन्स आहेत, बघूया. आणि बघा पार्किंग किती आहे, खूप मोठी पार्किंग आहे. बरिस्ता आहे इथे. तिथे चाट अँड चाय आहे. कठुआ म्हणून एरिया आहे, तिथे आहे हा कठुआ प्लाझाला. ब्लॅक कॉफी घेतलेली आहे बरिस्तामधनं. चला जरा झोप येत होती. सो चला आता बघूया. आपली गाडी CNGला लावलेली आहे आपण. सो मंडळी आता आपण पोचलो आहे आपल्या हॉस्टेलमध्ये. आणि आता वाजले रात्रीचे 2 वाजता आम्ही पोचलो आहे आग्र्यामध्ये. आणि आता बुकिंग वगैरे आपली झालेली आहे. तर चला आता जाऊया. तुम्हाला बाकी काय दाखवत नाही, सकाळीच दाखवतो. सो मंडळी बघा आपला रूम, असा रूम आहे आपला. डबल बेड आहे, इकडे डबल बेड आहे. 4 लोक आरामात झोपू शकतात. आणि आता तुम्हाला वॉशरूम दाखवतो. इकडे समोर हा मिरर आहे असं मस्तपैकी. आणि वॉशरूम दाखवतो तुम्हाला. छान असं म्हणजे हे सगळं आपल्याला सामान दिलेलं आहे. सोप, शॅम्पू, हँडवॉश, एव्हरीथिंग. आणि गिझर आहे. सगळं फॅसिलिटी छान आहे.
गिझरची तशी काय आम्हाला गरज नाही आहे. आमच्याकडे गरम गरम तापलेला माणूस आहे गिरीश जाधव.